मयूर पनाळकरची हे सुद्धा पाहावं लागेल। अजय भातोशे गोलंदाजी मार्क होते येताना पाहायला मिळतात। पहिला बॉल मयूर पनाळकर खेळतील। महत्वाची लढत आहे सेमीफायनल क्रमांक 2 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा हा जबरदस्त सामना तुमच्या समोर। पहिला बॉल घेऊन निघतोय अजय टू मयूर पनाळकर। पहिला बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पुढे गेले, बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। पहिल्या बॉल वरती धमाका क्रमांक 1 येतोय चौकार। मयूर पनाळकर मैदानाच्या आतमध्ये ही ओळख राहिलेली आहे। पहिलाच बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती फ्लिकचा जबरदस्त प्रहार, चेंडू सरळ लॉंग लेगला, सीमारेषे पार, मिळतील धावा 4 चौकार। पहिला बॉल स्वागत केलंय, काय जबरदस्त स्वागत केले। फुल टॉस बॉल होता, अगदी समोर केला होता, अगदी लेदर बॉल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। मयूर पनाळकर यांच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक पुढे गेले होते। पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनी ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती जबरदस्त प्रहार, कोपरखेरणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होतोय। मयूर पनाळकर आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, साधा षटकार, कमालीचा प्रहार ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला। तदनंतर मात्र बॉल कडे पाहतच राहिले, आक्रमकता ही त्यांची ओळख आहे। म्हणूनच म्हटलं आता ना, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा मैं नहीं करता, मैं बातें अपने औकात से ज्यादा नहीं करता, मैं आसमान छूने की रखता हूं ताकत, मगर मैं इरादा किसी और को गिराने की नहीं रखता। हे सांगत असताना हा पट्टा मैदानाच्या आतमध्ये आग बबूला झालाय। मयूर पनाळकरला तोड नाही मित्रांनो, सकाळपासून तो ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, जबरदस्त फलंदाजी केले आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील सुद्धा मयूर पनाळकरचे 2 स्ट्रोक तुम्ही पाहू शकता। टेनिस क्रिकेट मध्ये तर जबरदस्त मयूर खेळलाय, परंतु रबर बॉल क्रिकेट मध्ये ही स्पर्धा गाजवत असताना 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक आले। पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय, वाईड इश लॉंग ऑफला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक पकडतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल येते। अतिशय जबरदस्त हा प्रहार पाहायला मिळाला। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मयूर पनाळकर यांचा, लॉंगऑफवरती वाईडिशला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र सुंदररित्या त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला। देसाई सर 11 धावा धावफलकावरती आहेत, 3 बॉलचा खेळ संपलाय, का टार्गेट सेट करतील? जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली टेनिस विश्व क्रिकेट मधला नंबर 1 चा ऑलराउंडर विजय पावलेचा, जबरदस्त ऑफसाइडला ऑफ ड्राइव्ह बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। असं म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये ज्याने स्वतःला खर्च केलं ना, त्याला गुगल वरती सर्च केलंय आणि या खेळाडूला नेहमी सर्च केलंय, नाव आहे विजय पावले। काय अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आला आणि तदनंतर मात्र कमालीचा प्रहार, ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळाला 22 यार्ड। अगदी बरोबर आहे, गुगल वरती सर्च तुम्ही करा, विजय पावलेंचे लाखो त्या ठिकाणी फॅन आहेत। हा बॉल पहा तुम्ही, टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय, कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळाला। गोलंदाजही कमी नाहीये, कोयना किंग स्टारचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये अनेक फलंदाजांना पाणी पाजलंय, मात्र यावेळी आता ऑल इंडियाच्या 1 नंबर ऑलराउंडर अगेन्स्ट वॉर आहे। जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते। पुढचा बॉल बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला उचललंय, हवेमध्ये स्वार होत बॉल ऑन साइडला डीपला पाठवलंय विजय पावलेनी। या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक दणका, आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, 6 साठी षटकार। असं म्हटलं आता ना की हम हुनर रखते हैं, डिग्री की कोई किंमत नहीं है। मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी येताना तुमच्या डिग्रीला किंमत नाही, तुमच्या हुनरला, तुमच्या क्षमतेला किंमत आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता विजय पावले यांनी मात्र हा कमालीचा प्रहार केलाय आणि चेंडू सीमापार पाठवला, ही ओळख आहे। शैलेश सर, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, पावसाच्या हलक्या सरी पडतायत, तो पडणारा पाऊस देखील 22 यार्ड या ठिकाणी टिपतंय। कॅमेरामॅन आणि संपूर्ण टीमचा जर विचार केला ना, अप्रतिम कामगिरी आहे। एकदा सर्वांनी 22 यार्ड टेनिस क्रिकेट साठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। 22 यार्ड टेनिस क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर ज्या पद्धतीने थेट प्रक्षेपण केलं जात आहे, क्वालिटी 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 A1 क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आणि गोलंदाजही आहेत। स्पर्धा त्यांनी उंचवली आहे, मात्र आता आले ते वैभवकडे नजरा वळवल्यातील, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय भेदक इकॉनॉमिकल गोलंदाज जर कोण असेल ना तर तो वैभव आहे आणि तो आलाय मैदानाच्या आतमध्ये। वैभव गोलंदाजी मार्क मध्ये आले, स्ट्राइक एंडला मयूर पनाळकरला तुम्ही पाहताय, पुन्हा एकदा हा पंच केला ऑन साइडला, अलोंग द कार्पेट बॉलला केले, बॉल जास्तीचा लांब जाणार नाहीये,
गवत खूप आहे. धावा किती मिळतील तर धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओपनिंग जोडी कशी असावी तर ओपनिंग जोडी विजय पावले आणि मयूर पनाळकर सर साठी असावी. 7 बॉल मध्ये 25 धावा स्कोरबोर्डती लावल्या शैलेश सर. या मॅचला सुरुवात झाली आणि मॅच सोपी नाहीये. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. मॅच हाय व्होल्टेज आहे. 440चा झटका देणारी मॅच आहे. 25 धावा तर धावफलकावरती आहेत. मयूर पनाळकर या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. हा खेळाडू इम्प्रेस करतोय. आतापर्यंत 2 अर्धशतक त्याने लगावलेत आणि त्याच्या अगेन्स्ट वैभव हा बॉल यावेळी उसळी घेणारा बॉल खऱ्या अर्थाने स्मेलर डिलिव्हरी, घातक डिलिव्हरी इन ऍक्शन मध्ये वैभवच्या माध्यमातून. जबरदस्त बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने गेला अगदी AK-47 मधून ज्या पद्धतीने गोळी निघते त्या पद्धतीचा वेग होता या बॉल मध्ये. कमालीचा बॉल होता. अप्रतिम बॉल होता. वैभवचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कमबॅक केला जातोय परंतु मयूर पनाळकरची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल शैलेश सर. जर या सामन्यामध्ये तुम्हाला कमी रन स्कोरबोर्डवरती लावायचे असतील तर. यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कोलवरचा बॉल होता. बॉलच्या पाठीमागचा वेग थोडासा कमी होता मात्र त्याच्यावरती एक्सप्रेस देखील झाला. समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. धावा मिळाल्या त्या. एक जोडी हिट आहे. जोडी कमाल आहे. एका बाजूला तुम्ही विजय पावले यांना पाहताय, दुसऱ्या बाजूला मयूर पनाळकर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये डीपला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. झेल पकडण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटलाय. भाग मिल्का भाग. किती धावा पळून घेतील. 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. चौथीचा प्रयत्न होईल का. नाहीये. तिथे 3 धावा घेत आहेत. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी गफलत झाली. त्याला मिस जज झाला. पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज घेतल्यानंतर बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक बराच वेळ पाहत होता मात्र शेवटच्या क्षणी थोडीशी धाव अपुरी राहिली. डाईव्ह मारण्याचा प्रयत्न राहिला मात्र यश मिळालं नाहीये आणि इथे धावा अंकित केल्या त्या मिनिमम 3 धावा. संतोष सर हे महत्वाचं आहे. जिथे 1 धावेला दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करते टीम. 32 शिराळा 11. मी म्हटलं ना ओपनिंग जोडी हिट आहे यार. 32 शिराळे 11ची आणि ज्या पद्धतीने मयूर पनाळकर विजय पावले ज्या पद्धतीने त्यांच्या दोघांमधलं ताळमेळ आहे. षटकार चौकार तर येत आहेत परंतु धावा पळूनही त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु वैभवने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर थोडंसं स्पीड ब्रेकर लावलं या इनिंगला. पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक केल्या. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील का. नाहीये पोहोचत. तोपर्यंत धावा किती घेतल्या जातील. 2 तर धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वैभवच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. अजून मोठा फटका आलेला नाहीये वैभवच्या गोलंदाजीवरती. मी मगाशी म्हटलं होतं ना वैभव हा गोलंदाज असा राहिला या स्पर्धेमध्ये जो सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाज राहिलेला आहे. 31 धावा जरी आल्या असल्या तरी या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर हार्डर लेंथ वरती खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. लॉंग लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे आणि 31 धावा धावफलकावरती. कमबॅक केलंय या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं या पहिल्या सत्र क्रमांक 1 मध्ये वैभवची चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत 5 बॉल मध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्यात. मयूर पनाळकर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहिलं तर लाईन पिक करू शकलेले नाहीयेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ही गोलंदाजी राहिली आहे जिथे वैभव चव्हाण यांनी शेवटच्या क्षणामध्ये काय एक्सप्रेस केले. स्वतःला खांद्याचा जोर वापरला. बॉल पडल्यानंतर आणखी स्पीड होताना पाहायला मिळाला आणि धावसंख्येला ब्रेक लावलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 31 धावा या धावफलकावरती आहेत. विजय पावले 4 बॉल पाठीमागे 15 तर मयूर पनाळकर यांनी मात्र 8 बॉलच्या पाठीमागे 16 धावा. दाम दुप्पट भाव लावलेला आहे. अगदी बरोबर आहे. तब्बल 31 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे. टीम 32 शिराळा 11 संघ कोयना किंग स्टार प्रयत्न करतोय. दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्या. चांगली गोलंदाजी वैभवनी केली. कमबॅक केलाय थोडासा या मॅच मध्ये परंतु ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल कारण येणारे बॅटर जरी सुद्धा पाहिले ना तर आयुब शेख आहेत ऑल इंडिया आयकॉन. त्यामुळे 3 बॅट्समन खऱ्या अर्थाने 32 शिराळा 11 संघाचे जबरदस्त आहेत आणि यांना तुम्हाला बाद करावं लागेल. कुठेतरी विकेट्स तुम्हाला प्राप्त कराव्या लागतील. गोलंदाजी मार्क होती. आपण पाहतोय अजय भातोसेला पुन्हा एकदा बोलवलंय. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा राहिला परंतु तरी सुद्धा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. विश्वास आहे. यावेळी मात्र फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का. नाही. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला कवच मध्ये आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक करत असताना 2 धावा पाहायला मिळाल्या सर. 33 धावा धावफलकावरती.
33 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतात. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये राहिली. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा ब्रेक लावला, परंतु तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती इनसाइड आउट फटका खेळला होता. खेळायचा होता ऍक्च्युली ऑन साइडला, ऑफ साइडला स्ट्रोक खेळला तर विजय पावले यांनी 2 धावा आल्यात. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी पहा पंचाकडे दाद मागितल्या. पिचिंग फार सुंदर पाहायला मिळालं. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होता, तिथून मात्र जोरकस अपील केली संतोष सर. अगदी बरोबर आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. हा बॉल ओव्हर पिच होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायाची मुवमेंट अजिबात नव्हती. आपण जर म्हटलं ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हवा आहे, आणि जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यानंतर आपला जीव अस्तव्यस्त होतो, त्यामध्ये तसंच क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क हवं आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. वा, अजय भातोसेचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल हाताळलेत, केवळ 2 धावा खर्च करताना आपण अजय भातोसे यांना पाहतोय. नक्कीच पहिलं षटक अजय मराजगे यांनी टाकलं होतं. येस, करेक्शन केले गेले. अजय भातोसे पहिलं षटक हातात आहेत वैयक्तिक, मात्र ते ओव्हर द विकेटने आलेत. समोर आहेत मयूर पन्हाळकर. हो यावेळी पहा, अरे चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच चटके देते. काय फटका खेळलाय, जबरदस्त चटका दिलाय टीम किंग कोयना स्टारला. मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीत. समोरच्या संघावरती तुटून पडलेत. काय बॅटिंग सुरू आहे. धो पडणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये ऑन साइडला पायावरती टाकलेला बॉल अगदी विराट कोहली स्टाईल मध्ये बॉलला अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं होतं. आणखी एक मैदानाच्या आतमध्ये राह के पत्थर चुपते नहीं तो छलांग मारना सिखाते हैं. यावेळी पहा आणखी एक बिगी ह्यूज षटकार मयूर पन्हाळकर. वन्स मोर वन्स अगेन 2x2 मयूर पन्हाळकर काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॉलला पाठवल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे बॉलकडे पाहत राहिले. क्वालिटी स्ट्रोक, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्यांनी पहिल्या 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक ठोकलेत, मयूर पन्हाळकर सुपर डुपर हिट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लगातारचे 2 प्रहार चढवले देसाई सर. आता तिसरा षटकार येईल का मैदानाच्या आतमध्ये, ही चर्चा प्रेक्षकांमध्ये आतुरतेने राहिलेली आहे. धावसंख्येकडे जर नजर वळवली तर 46 धावा धावफलकावरती. अजय भातोसे निघालेत पुन्हा एकदा आपल्या मार्क वरून राऊंड विकेटने. हा गोलंदाज समोर आहे मयूर पन्हाळकर. आता मात्र युद्ध रंगलंय. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये पहा इथे थोडस ब्लम झालेत आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल अप्रतिम टाकलाय. अगदी आपण जर पाहिलं ना तर हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी सुद्धा घेतली, वळण देखील घेतलं आणि अगदी प्रश्न विचारले मयूर पन्हाळकर यांना. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतायत. मयूर पन्हाळकर 12 बॉलमध्ये 28 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. विजय पावले सुद्धा अप्रतिम फॉर्म मध्ये आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 17 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. 46 वरती नो लॉस 32 षटकांचा 11 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त. मात्र चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. म्हणजे ऑल इंडिया आयकॉन आहे चैतन्य पाटील. रायगड सारख्या स्पर्धेमध्ये जिथे रायगड प्रीमियर लीग झाली तिथे मॅन ऑफ द सिरीज राहिले होते आणि तेच ॲज अ आयकॉन म्हणून इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. टीम कोयना किंग स्टार या टीमच्या माध्यमातून आणि चर्चा राहिली आहे ओव्हर द विकेटने. देसाई सर आपण पाहिल्यानंतर विजय सरांकडे नजरा वळवल्या पाहिजेत. विजय पावले हे नाव महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसवरती झळकणारं नाव आहे आणि पहा जितका हा स्टार खेळाडू आहे ना तितकाच तो जमिनीवरती देखील राहणार आहे. अगदी बरोबर आहे. चैतन्य पाटील विरुद्ध विजय पावले असा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी की हा बॉल वाईड आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. रिव्ह्यू नाहीये व्हाईट साठी, याची नोंद घ्या. ऑन अंपायर डिसिजन आपण ग्राह्य धरणार आहोत. आणि धनंजय कोळी सर जर आपण पाहिलं ना तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या स्पर्धा जे कव्हर करतात ते पंच आपण या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. ही 22 या वाहिनीची खासियत राहिलेली आहे. खूप चांगले पद्धतीने ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. अगदी गेली 2 ते 3 महिने या स्पर्धेची चर्चा होती. ती स्पर्धा अंतिम चरणामध्ये येऊन पोहोचली. आजचा दिवस फायनल डे आहे आणि तुम्ही पाहताय सेमी फायनल क्रमांक 2 ची मॅच पाहताय. चैतन्य पाटील टाकी रायगड आणि त्यांच्या विरोधामध्ये सांगलीचे सुपरस्टार ऑलराऊंडर अर्थातच विजय पावले असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुन्हा एकदा निघाले चैतन्य. हो यावेळी मात्र उसळी घेणारा बॉल. स्मेल डिलिव्हरी बाउन्स आणि थोडा बाउन्स पाहायला मिळालाय. काय सांगाल.
चैतन्य पाटीलचा हा सर्वोत्कृष्ट बॉल होता असं मी म्हणेन, कारण जवळपास आपण पाहिलं तर हा बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला उसळी दिली होती, थोडासा खांद्याचा वापर केला होता आणि ज्या पद्धतीने पुल करण्याचा प्रयत्न केला टायमिंग नाही जुळलं. डॉट बॉल. हो, पुन्हा एकदा त्याच रेंज मध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल हाताळत असताना आता मात्र त्याने मायनस पॉइंट ओळखलाय विजय पावले यांचा. चैतन्य पाटीलचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजतोय. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. आता मात्र दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये चर्चा केली. विजय पावले यांनी 2 बॉल डॉट केले, तर येणाऱ्या बॉलवरती मोठा स्ट्रोक लोडिंग आहे हे संकेत मात्र देताना विजय पावले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चैतन्य निघालेत. हो, यावेळी चेंज ऑफ पेस स्लोवर पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, चैतन्य पाटील याची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमाल दाखवली आहे. विजय पावले सारख्या खेळाडूला रोखून धरले. कोयना किंग स्टार चमकते मैदानाच्या आतमध्ये टीम आज आपण पाहिलं आणि चैतन्य पाटील यांचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, पाठीमागे यष्टी रक्षक कॅच घेतील. विजय पावले यांचा खेळ इथे समाप्त होतोय. चांगली बॅटिंग केली, परंतु या षटकामध्ये आपण विचार केला तर काही बॉल डॉट केले. चैतन्य पाटील यांना मिळालं यश. पहिली विकेट, पहिला गडी बाद होतोय. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही विजय पावले टेनिस विश्व क्रिकेट मधले नंबर 1 चे ऑलराऊंडर इथे आउट होत आहेत, मैदानाच्या बाहेर जातील. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. थोडासा बॉडीचा बॅलन्स बनवता आला नाही. या दरम्यान मात्र बॅटची टॉप एज बिहाइंड विकेट यष्टी रक्षकाची सुंदर कॅच कॅरी करताना पाहायला मिळालं. बरंच काही या बॉलच्या पाठीमागे होतं. गोलंदाजाने बॅक ऑफ द हँड शेवटच्या क्षणी बॉल मधला वेग काढून घेतला आणि फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आणि दरम्यान मात्र विजय पावले सारखा एक मोठा खेळाडू बाद झालाय. जमेची बाजू ही राहिली आहे. ज्या गोलंदाजाने आयकॉन म्हणून खेळत असताना सर्वाधिक धावा दिल्या होत्या ना, तोच गोलंदाज या मॅच मध्ये निर्णायक क्षणी अफलातून गोलंदाजी करतोय. चैतन्य म्हणावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होत आहे तर कासार वडवली गावचा आणि सध्याच्या घरीला रेनी सीझन मध्ये खऱ्या अर्थाने खुल्या गटातील जबरदस्त क्रिकेट खेळणारा आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणखी 2 बॉल आहेत आणि या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आयुब शेख मैदानाच्या आतमध्ये करतील, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. कासारवडीलूचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये ठाणेला बिलॉंग करत असताना या मैदानाच्या आतमध्ये आलाय. या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम राहिलेले आहेत. नक्कीच चर्चा होतीये, मात्र आता चैतन्य पाटील देखील कमी नाही आहेत. हा बॉल पुन्हा निघालेत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा 5वा डॉट बॉल येईल का तर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. क्वेश्चन मार्क. पावसाळी क्रिकेट आहे. आयुब शेख यांच्या हातामधून ही बॅट आपण पाहिलं तर सटकली, परंतु खेळाडू वृत्ती पहा. बॉलर स्वतः चैतन्य पाटील आहेत आणि ती बॅट त्यांनी स्वतः नेऊन आयुब शेख कडे दिले. क्या बात आहे. हे आदर्श खेळाडू आहे टेनिस विश्व क्रिकेटचे आयुब शेख. चैतन्य पाटील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. चैतन्य पाटील यांनी ती बॅट त्यांच्या हातामध्ये नेऊन दिले. डॉट बॉल आलाय. 47 वरती धावसंख्या थांबले, परंतु मॅच जबरदस्त आहे मित्रांनो. कोठेही जाऊ नका. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा मजा येणार आहे, कारण कोयना किंग स्टार संघ सुद्धा कमी नाहीये. नक्कीच दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीच्या आहेत म्हणून ते इथपर्यंत पोहोचले आहेत. आता सेमीफायनल खेळत आहेत, त्यानंतर फायनल खेळतील. चर्चा याच बाबीची राहिली की चेतनने आतापर्यंत 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट मिळवलाय. 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि कोयना किंग स्टारचा जो आलेख ग्राफ जो वाढला होता त्याला रोखण्यामध्ये त्याने यश मिळवलंय. चैतन्य पाटील लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 5 बॉल मध्ये 1 रन खर्च केले आणि 1 विकेट घेतली. ही बॉलिंग अनालिसिस आहे. चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन टाकीगावचे खेळाडू आहेत आणि आज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रश्न विचारणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना चैतन्य पाटील यांना आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला आयुब शेख. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल, आणि अंतिम बॉल वरती काय घडेल. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे का, बॅटची एज आहे का, पाहावी लागेल. प्रश्न विचारले जात आहेत, अपील केली जाते. पंचांनी अगदी स्पष्ट निघालाय, नकार दिलाय. येतोय तो डॉट बॉल. कम्मालीचा बॉल. मित्रांनो, चैतन्य पाटील यांची मात्र या मॅच मध्ये निर्णायक षटक आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चैतन्य पाटील टीम किंग कोयना स्टार या टीम मधून आपल्याला पाहायला मिळालाय. अफलातून गोलंदाजी, भेदक मारा. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, भेदक मारा जर तुमचा असेल ना तर यश हे तुमच्या पदरातच पडेल, यामध्ये दुमत नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट म्हटलं जातं.
शैलेश सर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर कमबॅक केलं. अजय भातोसेचं कौतुक करावं लागेल. चैतन्य पाटीलनी जी विशेष गोलंदाजी केली ना ती त्यांना आता मात्र विशेष बनवेल. खऱ्या अर्थाने 22 यार्ड म्हटलं की स्पर्धा संपली की अगदी 2 तासांनी 4 तासांनी रील्स येतात. कालपासून तुम्ही पाहताय इंस्टाग्राम पेजला 22 यार्डच्या अनेक रील्स आल्यात. तुम्ही चौकार षटकार म्हणताय, विकेट्स घेताय अति वेगाने. खऱ्या अर्थाने रील्स बनवण्याचं काम कोणी करताय तर ती वाहिनी आहे 22 यार्ड. आणि याच 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. 47 वरती 1 32 शिराळा 11 संघ. 47 धावेंवरती एक फलंदाज बाद झालाय. अंतिमचे 6 बॉल, निर्णायक षटक, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नक्की चर्चा राहिली. देसाई सर, आपण पाहतो ना शेवटचे षटक, निर्णायक षटक, टार्गेट सेट करणारं षटक हे आपल्याला पाहायला मिळालंय. आणि मैदानाच्या आतमध्ये हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल सकपाळ आलेत, जे ॲज अ कोयनाची प्रीमियर लीग होते त्याच्यामध्ये ते बेस्ट मॅन ऑफ द सिरीज देखील राहिलेले आहेत. ही बाईक विजेता आहेत पहा, म्हणजे हे खेळाडू कमी नाही आहेत. कोयने मधून विशाल यांनी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत, परंतु 28 धावांवरती मयूर पनाळकर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. तिसरं अर्धशतक लोडिंगला टाकलंय की काय हे सुद्धा पाहावं लागेल. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला, डॉट बॉल आलाय. विशालचं कौतुक करावं लागेल. कम्मालीचा बॉल, खोलवरचा बॉल होता. बॉल मधली सगळी ताकद त्याने काढली, बॅक ऑफ द हँड त्याने टाकलं. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय ना, त्याचं नाव आहे विशाल सकपाळ. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. ओव्हर द विकेटने समोर आहे मयूर पन्हाळकर इन ऍक्शन मध्ये. हो, यावेळी फटका फसलाय. मिस्टाईम आहे, क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. विकेटचं पतन. फलंदाज मयूर पन्हाळकर बॅक टू द पवेलियन. फटका तुम्ही पाहू शकता. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी रिप्ले टेलिकास्ट या ठिकाणी दाखवते. ज्या पद्धतीने आपण हा बॉल पाहिला, फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनसाइड एज पाठीमागे यष्टीरक्षकाने जबरदस्त कॅच पकडला. मोठी विकेट असेल. मयूर पनाळकर बाद होतोय. आता मात्र आपण विचार केला तर 32 शिराळा 11 संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय, कारण 47 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 60 धावांच्या आतमध्ये शैलेश सर जर रोखलं तर कोयना किंगस्टार ही टीम कमी नाहीये. तेही जबरदस्त या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलेत. आणि ही मॅच आपण जर पाहिलं तर मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी एक पायरीची मॅच आहे. एक स्टेप तुम्ही पुढे टाकाल तर तुम्हाला मेगा फायनल पाहायला मिळेल, खेळायला मिळेल. आणि त्यासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. नक्कीच फार सुंदररित्या तुम्ही वर्णन केलं देसाई सर. असं म्हटलं आता ना की शेवटचा टप्पा, शेवटचं पाऊल फार महत्वाचं असतं. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, शेवटचं पाऊल आणि पहिलं पाऊल फार महत्वाचं असतं. पहिलं पाऊल आपल्या टुर्नामेंटने टाकलंय, खेळाडूंना शेवटचं पहिलं पाऊल टाकावं लागेल. अमर मराठे आलेत तात्या इन ऍक्शन मध्ये, जे या टीमचे कॅप्टन आहेत. आणि आता समोर पुन्हा एकदा विशाल. हो, यावेळी पहा बॅटचा टॉप एज बिहाइंड द थर्ड मॅन फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कॅरी करतील. आणि एक धाव मिळाली आहे. सिंगल आले आणि ते महत्वाचे आहे. मी म्हणेन 32 शिराळा 11 संघाचा विचार केला तर, कारण 3 बॉल आहेत. आयुब शेखना एक संधी आहे. या 3 बॉलवरती 3 षटका ठोकले, 3 बॉल 3 चौकार जर ठोकले तर एक धाव फलकावरती चांगली धावसंख्या घेऊ शकते. ऑल इंडिया आयकॉन अगदी मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख. नक्कीच अनिकेतने इन्फॉर्मेशन दिलं. मात्र यावेळी ऑन साईडला कमालीचा प्रहार, क्रॉकिंग, मॅग्निफिसंट, ह्यूज आयुब शेख यांच्या बॅट मधून तालिबानी षटकार, सिक्सर. आयुब शेखचा जबरदस्त टोला पण पाहिला. लोअर फुल टॉस बॉल होता. अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. आणि या बॉलला तिथून उचललं, ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांमध्ये पाठवलंय आणि क्षेत्ररक्षकाला सांगितले जावा बॉल शोधून आणा, षटकार. कमालीचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये. ही चर्चा राहिली. अंतिमचे 2 बॉल, शेवटचे 2 बॉल, लास्ट 2 बॉल्स इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल आणि आयुब यांच्यामधलं हे वॉर, यांच्यामधलं हे युद्ध, हे रणकंदन, हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये काही औरच सांगून जातोय. आयुब पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती, ओव्हर द विकेटने विशाल हा बॉल घेऊन निघालेत. ओ, यावेळी फटका फसला. बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जात असताना बॉल, एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, हा एक प्रश्न आहे. आता मात्र स्ट्राईक कोण घेईल? येस इट इज आयुब शेख पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. अगदी बरोबर आहे. 1 रननी स्ट्राईक रोटेट केले. महत्वाचं आपण जर पाहिलं तर आयुब शेखनं स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. आणि अमर मराठेंचं कौतुक, तात्यांचं कौतुक करेल, ते थांबलेच होता. आयुब शेखनं संधी दिली. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. आणि याच बॉलवरती अगदी
सेमीफायनल क्रमांक 2चं टार्गेट इथे सेट होऊ शकतं. 55 धाबा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. 32 शिराळा 11 संघ चांगली बॅटिंग म्हणता येईल इथे, परंतु शेवटच्या बॉलवरती एक चौकार षटकार आला तर 60 आणि 60 पेक्षा अधिक धावा स्कोरबोर्डती लागू शकतात. शेवटचा बॉल, अंतिम बॉल सेमीफायनल क्रमांक 2चा. अंतिमचा बॉल. हो, यावेळी बॅटची येणार आहे. त्यानंतर मात्र पहा लॉंग स्टॉप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, येईल झडप मारेल. एक धाव तर केली, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील घडली. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? ओ, इथे ओव्हरथ्रोची 1 रन मिळत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 षटकाच्या पाठीमागे 57 धावा. म्हणजे उत्तरार्धात मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 30 बॉलच्या पाठीमागे 58 धावा हा स्कोर कार्ड. 58 धावांचं टार्गेट आहे टीम कोयना किंग स्टार या टीम कडे आणि त्यांची बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे. चैतन्य पाटील जे टाकी गावचे आहेत, रायगडचे आहेत, ते ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत. त्या कारणाने सेकंड इनिंग मध्ये काय घडेल ते आपण पाहूया. जाऊया निलेश मर्डेकर सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता, संतोष देसाई सर आणि शैलेश जाधव सरांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहात. आपण काही सन्मान या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे पाटील ब्रदर्स या टीमचे संघ मालक गणेश दादा शिंदे कुरुशी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. पाटील ब्रदर्स हा संघ प्रीमियर लीगमध्ये सहभागी होत असतो आणि त्यांच्या माध्यमातून या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलला विशेष आणि मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण भेट मुमेंटो देऊन आपण गणेश दादा शिंदे कुरुशी यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे कुरुशी गावचे सुनील शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांनाही विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण त्यांनाही या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव राकेश जाधव. आपलाही सन्मान ठिकाणी होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन स्नेहपूर्वक आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून आपण त्यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. राकेश दादा जाधव माजी सचिव कोयना क्रिकेट असोसिएशन. पुढील सन्मान आहे कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सचिन दादा जाधव यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून हाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सचिन दादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आपण आता पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. कोयनेचे जितू दादा जाधव यांचाही सन्मान आपण करत आहोत आणि त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून हाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. आता आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत. मित्रांनो, कोयना किंग स्टार हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहे आणि या कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण त्यांचा करत आहोत या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान. गोविंद दादा जाधव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. कोयना किंग स्टार हा संघ मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि ज्या असोसिएशन मधून हा संघ आलेला आहे त्या असोसिएशनचं नाव आहे कोयना क्रिकेट असोसिएशन आणि त्याचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी होतोय सन्मान. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. पुढील सन्मान आहे कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुरेंद्र दादा जाधव यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण दादांना या ठिकाणी सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुरेंद्र दादा जाधव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत सन्मान. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. ज्यावेळेस कोयना प्रीमियर लीगसाठी 22 यार्ड क्रिकेट वाहिनी ही भिवंडीला गेली होती आणि त्यांची राहण्याची व्यवस्था भिवंडी तालुक्यातील पाचगाव रौदी येथे केली होती आणि
त्याची व्यवस्था अगदी उत्तम केली होती आणि सचिन भाऊ शिंदे यांचे जिवलग मित्र सुरेश दादा सकपाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत आणि त्यांना विनंती आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. माफ करा, सुरेश दादा उतेकर राहण्याची उत्तम समालोचकांची आणि 22 यार्ड क्रिकेट वाहिनीची केली होती. आपण त्यांचा सन्मान करत आहोत. सुरेश दादा उतेकर यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करत आहोत. सुरेश दादा उतेकर कोयना प्रीमियर लीगसाठी ज्यावेळेस 22 यार्ड वाहिनी भिवंडीला गेली होती, त्यांची राहण्याची व्यवस्था अगदी त्यांच्या राहत्या घरी केली होती. त्यानंतर त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत, राजेश दादा, सचिन दादा, विलास दादा, अमोल दादा. आपल्याला विनंती आपण या, आपल्या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपला सन्मान होत आहे. आपण सर्वांनी एकत्रित यावं. आपल्या परिवाराचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्यांची कन्या देखील या ठिकाणी आलेली आहे. कन्येलाही विनंती आपणही या सन्मानामध्ये आपण सहभागी व्हा अशी विनंती आहे. आपण त्यांच्या परिवाराचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. संपूर्ण परिवाराला विनंती आपण या, आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांना या ठिकाणी सन्मानित करूया. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून 22 यार्ड क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपला सन्मान होत आहे. मॅचला सुरुवात झालेली आहे, परंतु एक सन्मान आपण करत आहोत. मोरणीचे कोयना क्रिकेटचे समालोचक प्रवीण शिंदे सर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्याचा आपण सन्मान करा. वळूया या धावसंख्येचा पाठलाग बचाव कशा प्रकारे होईल ऐकूया धावतं वार्तांकन कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात झाली. हा बॉल जर आपण पाहिलं तर पंचाने हात बाहेर काढलाय. अगदी बिमरचा हा बॉल आहे आणि बॉल पहा पाठीमागच्या दिशेला लॉंग स्टॉप रेझरमध्ये बाउंड्री लाईन जवळ थांबवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर निश्चितपणे 9+1 अशा 2 धावा आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन त्यांच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार आला. 58 धावांचं लक्ष तुम्ही पाहताय आणि कोयना किंग स्टार या टीमला आता इथून पुढे 52 धावांची आवश्यकता आहे मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. एक जबरदस्त आयोजन 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. अकुटप्याचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉलची फील्ड केली जाईल. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली जाते. तोपर्यंत सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण वंडुस्कर महाराज यांचं देखील स्वागत आहे. अगदी ते माझ्यासमोर जॉईन झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर आम्ही भगवानजी शिंदे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत. भगवानजी शिंदे साहेब यांचा देखील आम्ही 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही सन्मान करतोय. हा बॉल वेगवान टाकलाय. दिशाहीन गोलंदाजी आहे. बॉल पुन्हा लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून चाललाय. दिशाहीन गोलंदाजी विजय पावले सर आज सातत्याने जर आपण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन आलेत. थोडेसे महागडे ठरतायत परंतु पहा धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे केली जाते. वाईड +2 अशा 2 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जमा करूया आणि या धावींच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. प्रवीण वंडुस्कर महाराज काय सांगाल? पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आलेत आणि सातत्याने जर आपण पाहिलं तर विजय पावले सर थोडेसे महागडे ठरलेत. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेत येथे प्रयत्न होतो. बॉलच्या शोधामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. 3 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? अगदी लोअर पुलटॉचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिले. बॉल गवतामध्ये थांबला. पाणी आहे, त्यानंतर चिखल आहे. गवतामध्ये बॉल सापडत नव्हता. त्यानंतर चैतन्य पाटील आणि अजय भातुसेन यांनी मात्र धावांची लयलूट केली. तब्बल 3 धावा धावफलकावरती लावले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. 15 धावा. या बेस चांगला स्ट्रोक लगावलाय. समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी पकडली जाते. कॅच अजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर मराठेचा अप्रतिम झेल इथे घेतला अमर मराठेने आणि अजयचा खेळ खल्लास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. विजय पावले यांचा व्हेरिएशन होता. अंगावरती येणारा बॉल अगदी गिरकी घेऊन खेळले होते परंतु काव कॉर्नर रिजन मध्ये अमर मराठे यांनी मात्र एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि एक मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय आणि अजय भातोसे नावाचं वादळ शांत केलंय विजय पावले सर यांनी. अगदी एका बाजूला चैतन्य पाटील होते तर दुसऱ्या बाजूला अजय भातोशे, परंतु बाद झाला आणि
तदनंतर मात्र 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा मात्र ओसंडून आल्यात आणि महत्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे. Y11 या संघाला आम्ही विनंती करतो की आपण फायनलच्या मॅचचा टॉस साठी मात्र तयार राहायचं. या मॅच नंतर फायनल खेळल्या जाईल याची दक्षता घ्या. निश्चितपणे अगदी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे, परंतु हे षटक आहे ना, कभी खुशी कभी गम राहिलेलं आहे. विजय पावले यांनी धावा देखील खर्च केले आहे, एक महत्त्वाची विकेट्स देखील मिळवलेली आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेत. विशाल आलाय यावेळेस पहा थोडस दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा बॅट बॉल वारंवार वेगावरती स्वार होत आहेत, परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवत नाही आहेत विजय पावले. आज महागडे ठरत आहेत महत्त्वाच्या मॅचमध्ये. करो या मरो अशी मॅच आहे आणि इथे तुम्हाला जिंकावंच लागेल. मेगा फायनलमध्ये पोहोचायचं असेल, स्वप्न सत्यामध्ये उतरवायचं असेल तर निश्चितपणे गोलंदाजाला मात्र कसरत करावी लागेल. तुषारचा 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अगदी परफ्यूम डिलिव्हरी फलंदाजाच्या नाकासमोरून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यासाठी मात्र ओळखले जातात विजय पावले. आता मात्र त्यांना लाईन सापडले, लेन सापडले आणि अचूक टप्प्यावरती त्यांनी भेदक मारा केलेला आहे आणि हा बॉल पहा अगदी डॉट आलाय. बाउन्सरचा बॉल होता, अगदी विशाल यांना फसवणारा बॉल. या बॉल वरती पॉवरफुल तडाखा, बॉल जातोय सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. विशालच्या बॅटमधून आहे ते क्रॅकिंग षटकार. पूर्णपणे ओव्हर पिचचा बॉल होता, टप्प्यात आला, कार्यक्रम केलाय. पहा अगदी बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, ताकदीचा पुरेपूर वापर आणि बॉल हवाई मार्गाने सफर होताना पाहायला मिळालंय. विशाल सकपाळ यांचा दमखम दाखवणारा हा लाजवाब अप्रतिम षटकार. त्याचबरोबर KSK महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी नलावडे साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. साहेबांचं करूयात शब्द सुमनांनी सहर्ष सरशाचं स्वागत. तुषार सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, 58 धावांचं टार्गेट. सुरुवातीच्या पहिल्या 2 मॅच जर आपण पाहिल्या तर कुठेतरी 32-11 या टीमने एक हाती सामने जिंकलेत, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 58 धावा आणि या धावा रोखत असताना 22 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, नवयुग पत्तेडीचे विद्यमान मॅनेजर रवींद्र दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्ही करतोय मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद. अगदी पहा पहिल्या षटकामध्ये 22 धावा आलेत. खरं तर कोयना किंगस्टार या टीमची सुरुवात दमदार झाली आणि दोन्ही फलंदाजांनी मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये अहंकार आणि सातत्याने चांगली बॅटिंग केली. आता येणारे बॉल आहेत 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुब शेख, कासर बडोली, ठाण्याचे खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 23 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आयुब शेख आलेले आहेत. खरं तर ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते खेळत आहेत. समोर विशाल सकपाळ आहेत, त्यांनी देखील एक षटकार खेचून मात्र या मॅच मध्ये रंग भरलेत. ओहो, या वेळेस पहा विशालच्या बॅटमधून विशालमय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल नावाचं वादळ आता मात्र थांबत नाहीये. एका बाजूला आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन आणि त्यांच्या समोर कोयना किंगस्टार टीम मधील हा किंग इथे आपल्याला फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. विशालची अप्रतिम खेळी. कोयनेचा गब्बर मैदानाच्या आतमध्ये अगदी बरसलाय. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू आर पार. 6 धावांसाठी षटकार. याही वेळेस वन्स अगेन विशालच्या बॅटमधून आणखीन एक क्रॅकिंग षटकार. आता मात्र ही गाडी सुटले, थांबायचं नाव घेत नाहीये. कोयना किंगस्टार चा खेळाडू विशाल अप्रतिम बॅटिंग. आखूड टप्प्याचे बॉल विशालला तुम्ही टाकवणार तर निश्चितपणे तो दादागिरी करणार आणि मैदानाच्या आतमध्ये कोयनेचा गब्बर लाजवाब बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. Y11 या संघाला आम्ही सूचना देतो की तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण की या मॅच नंतर अगदी 3 षटकानंतर लगेचच आपण या ठिकाणी फायनलची मॅच पाहणार आहोत आणि त्यासाठी मात्र तुमचा संपूर्ण स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे आणि आयोजन कमिटीची संपर्क साधायचा आहे याची नोंद घ्या. धर्मा चिकणे साहेब आपली संपूर्ण टीम या ठिकाणी घेऊन यायचं आहे. कमबॅक केले आयुब शेखने. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण आलेली, तदनंतर मात्र 4थ्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. पाठीमागच्या 2 बॉलवरती काय घडलं हे मात्र विसरून गेले आयुब शेख आणि त्यांनी एक चांगला बॉल टाकलाय.
याही वेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो विशालच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक। आता मात्र कोयना किंगस्टार या टीमचे पाठीराखे भरपूर खुश होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला जर पाहिलं तर विजय पावले आयुब शेख यांच्या अगेन्स्ट खेळत असताना चैतन्य पाटील आणि कोयना किंगस्टार टीम खूप चांगलं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। 41 धावा धावफलकावरती एकतर्फी या मॅच मध्ये वरचं ठरत असताना कोयना किंगस्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 6 बॉलच्या पाठीमागे 25 धावांवरती विशाल सकपाळ घेतात। काय लाजवाब बॅटिंग केले, परंतु सातत्याने जर आपण पाहिलं ना प्रवीण महाराज, खरं तर 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह आयोजित 22 या कार्निवलची स्पर्धा आज खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकतात आणि खरं तर आज मुख्य व्यासपीठावरती इतकी गर्दी तुम्ही पाहताय ना, लाजवाब लाजवाब आणि लाजवाब ओळखण्याजोगं अगदी आयोजन। अगदी एका बाजूला 32 शिराळा 11 संघ, दुसऱ्या बाजूला कोयना किंगस्टार संघ पाहतोय। 32 शिराळा 11 या टीम मध्ये जर पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा भरणा विजय पावले ज्यांनी ISPL सारखी स्पर्धा अगदी त्यांच्या कॅप्टनशिप मध्ये विजेता राहिला संघ माझी मुंबई। तदनंतर आयुब शेख याच मैदानावरती कित्येक वेळा चांगला खेळ राहिलाय। असे नामवंत खेळाडूंच्या समोर कोयना किंगस्टार चांगलं प्रदर्शन करत असताना अमर मराठेला तिसऱ्या षटकामध्ये आणलं आणि अमर मराठेच्या पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते। अमर मराठे अगदी तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना घेऊन आले आणि पहा अगदी बॅटची इनरेज लागल्यानंतर चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि एक मोठा मासा गळाला लागलाय। कोयनाचा वाघ मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय। ज्या खेळाडूने मात्र या मॅच मध्ये रंग भरले असा खेळाडू माघार येताना पाहायला मिळतोय। परंतु ज्या अर्थी तुम्ही चर्चा केली प्रवीण महाराज की खरं तर दोन्ही संघ जर पाहिले तर तोला मोलाचे होते। सकाळी जर आपण मैदानाच्या आतमध्ये आलो त्यावेळेला 32 शिराळा या टीमने मात्र लागोपाठचे 2 मॅचेस जिंकले, त्याच्यामध्ये मयूर पन्हाळकरची लाजवाब बॅटिंग राहिली, 2 लगातार अर्धशतक त्यांनी ठोकले। असं वाटलं होतं की कुठेतरी मयूर पन्हाळकर यांची टीम कुठेतरी फायनल पर्यंत जाऊन पोहोचेल, परंतु आता सध्याच्या घडीला कोयना किंगस्टार या टीमने काय लाजवाब कामगिरी केली। सध्याच्या घड्याला 42 धावा धावफलकावरती 2.1 बॉलचा खेळ समाप्त झाला। 42 धावा आता जिंकण्यासाठी अजून देखील 16 धावांची गरज आहे। येणारे 17 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 16 धावा। एका बाजूला जर पाहिलं तर सध्याच्या घडीला कोयना किंगस्टार या टीमचं पारडे इथे जड आपल्याला पाहायला मिळते, परंतु अमर मराठेने एक यश संपादन केलंय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव आलाय। यावेळेस विकास जाधवच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक सामन्याला कलाटणी देणारी आणखीन एक विकेट प्राप्त करून दिली अमर मराठेने आणि आता मात्र मॅच ला इथे टर्निंग पॉइंट मिळेल का तुषार सर? निश्चितपणे लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट झालेत। पहा बॅटची टॉपेज लागली, विकेट किपर लाजवाब कॅच पकडताना पाहायला मिळाले, परंतु आता मॅचला कलाटणी निर्माण होऊ शकते, टर्निंग पॉईंट घडू शकतो, कारण देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्याच्यामध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि आज अमर मराठेने या मॅच मध्ये आता रंग भरायला सुरुवात केली। आणखीन एखादी विकेट आली तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते। अगदी एका बाजूला कुठेतरी सुरुवातीच्या 2 गोलंदाजावरती आक्रमण झाल्यानंतर अमर मराठे आले। टार्गेट जर पाहिलं तर विजयाच्या समीप जात असताना देखील अमर मराठेने आत्मविश्वास पूर्ण सुरुवातीचे 2 चेंडू हाताळले आणि 2 चेंडूमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट प्राप्त केल्या, परंतु जमेची बाजू ही की ऑल इंडिया आयकॉन खेळाडू चैतन्य पाटील अजून देखील नॉन स्ट्रायकर यांना आपल्याला पाहायला मिळतात। 42 वरती 3 अशी अवस्था सध्याच्या घडीला कोयना किंगस्टार या टीमची। एका बाजूला नामवंत खेळाडूचा भरणा तर दुसऱ्या बाजूला कोयना किंगस्टार हा संघ चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉनच्या नेतृत्वाखाली खेळत असताना खूप चांगलं प्रदर्शन या टीमने केलंय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश आले, तथा मात्र विकेट हॅट्रिकची संधी नामी संधी आपल्याला पाहायला मिळते अमर मराठेसाठी। हो याही बॉल वरती खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। लेग बिफोरची अपील मात्र स्ट्रॉंग केली पंचांच्याकडे, परंतु पंचाने मात्र दर्शवलंय लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धावफलकावरती अंकित केली जाते। खूप चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी केली होती। पायावरती हा बॉल टाकला होता, हलकीशी अपील देखील अमर माने यांनी केली, परंतु पहा अगदी उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय। अगदी 43 वरती 3, आता इथून पुढे अवघ्या 15 धावांची आवश्यकता।
तर हे षटक मात्र सामन्याला कलाटणी देणारं ठरेल का याची मात्र चर्चा जरूर केली जाईल. यावेळेस पहा खराब अशी लाईन आपल्याला पाहायला मिळते. या क्षणाला तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाहीये. आज नाही तर पुन्हा कधीच नाही. पुन्हा एकदा वाट बघावी लागेल 22 यार्ड क्रिकेट कार्निवलची आणि अमर मराठी महत्वाच्या क्षणाला ही मोठी चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे चार ते आपण पाहिलं तर कुठेतरी ही खूप मोठी चूक होते. या धावांची मात्र आवश्यकता नाहीये आणि कुठे धावा कमी खर्च कराव्या लागतील. या बॉलवरती देखील खूप चांगली गोलंदाजी अगदी बॉडी लाईनला ब्रश करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा आतापर्यंत तिसरे षटक मार्गात असताना 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून देखील उत्कंठ आहे अगदी या मॅच मध्ये कोण जिंकणार. या मॅचच्या अगोदर जर चर्चा जर आपण पाहिली तर कुठेतरी प्रेक्षकांची पसंती 32 शिराळा 11 या संघाला होते, कारण की थोडंसं पारडं जड होतं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कागदावरती तुमची टीम किती जड आहे त्यापेक्षा मैदानामध्ये कशी कामगिरी करते. यावेळेस चतुर चालाकीचं क्रिकेट पाठीमागच्या दिशेत क्षेत्ररक्षक नाहीये. हे फलंदाजाने हेरला. बॉल जातोय दणदण करत सीमारेषा पार. मेथी धावा 4 चौकार. काय लाजवाब फटका खेळलाय गणेश जाधव यांनी. स्वतः गिरकी घेतले. बॉलला देखील फिरकावून दिले. थोडेसे शफल झाले. आउटफील्ड खूप फास्ट होते आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. अगदी चौकाराला अमर मराठेचं खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या, परंतु यावेळेस टप्पा चुकला आणि त्यानंतर त्यांचा कार्यक्रम इथे आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील क्षेत्ररक्षक अंकुश जाधव बॉल पर्यंत वेग आलेले. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेतल्या. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणारे 12 बॉल मध्ये करायचे आहे 7 धावा. वाई 11 धर्मा दादा चिकणे आपल्याला विनंती करतो की आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा. या मॅच नंतर लगेचच आपण मेगा फायनलची मॅच खेळणार आहोत आणि त्याच्यासाठी मात्र तुम्ही आयोजक कमिटीची रिपोर्टिंग करणं खूप गरजेचं आहे. आता 12 चेंडू 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कोयना किंगस्टार या टीमनं जर पाहिलं तर आतापर्यंत या मॅच मध्ये पकड निर्माण करून ठेवले आहे. आतापर्यंत 32 शिरा 11 या टीमला मोकळा श्वास सोडायला जागा दिलेली नाहीये. चांगली बॅटिंग राहिली आहे. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 12 चेंडू 7 धावा. आता मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते सबसे कातिल ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. मांगले गावाला बिलॉंग करणारा 32 शिराळा तालुक्याला बिलॉंग करणारा आणि विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आणखीन एक तेज तरार गोलंदाज ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळते. या मॅचला कलाटणी देणारं षटक ठरेल का. ओमकार पाटीलचं पहिल्या बॉलवरती चांगला शोक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन माने बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यश हो काय घडलं जात आहे. बॅकअप इथे नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केले गेल्या. अगदी पाल 2 धावा आलेल्या आहेत आणि तिसऱ्या पंचांच्यासाठी मात्र इथे रेफर केले. डायरेक्ट हिट झालाय की काय ते नक्कीच पाहिलं जाईल टीव्ही अंपायर द्वारा. यार्ड क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलाय. सकाळपासून जर पाहिलं तर हे व्यासपीठ मात्र खचाखच भरलंय आणि एक चांगली संकल्पना आज सचिनदादा शिंदे यांनी त्यांची संपूर्ण 22 यार्ड ही टीम ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही संकल्पना मांडण्यात आली आणि राबवण्यात आली आणि प्रेक्षकांनी मात्र भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रत्येक मॅचला जवळपास 1500 ते 2000 व्ह्यूअर्स लाईव्ह मॅच पाहत असताना मैदानामध्ये देखील भरभरून प्रेक्षकांची पसंती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल हंगामामधील एक दिमागदार स्पर्धा. तर टीव्ही अंपायरच्या निर्णयाला नॉट आउट आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. 12 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची आवश्यकता होती. 7-12 कोणाच्या नावावरती लिहिणार हे देखील पाहणं गरजेचं होतं, परंतु 2 धावा आलेल्या आहेत. आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची गरज. पुन्हा एकदा राऊंड द विकेट ओमकार पाटील. या बॉलवरती चाबूक फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु 2च धावा. आता कोयना किंगस्टार या टीमला चांगलं माहिती आहे की आता ही मॅच एकेरी दुहेरी धावाने देखील आपण जिंकू शकतो. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता फक्त 3 धावांची गरज जिंकण्यासाठी.
या बॉलवरती देखील फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नाही, थर्डमॅन रिझनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल. बॉलिंग एंडला इथे पेकी केली आहे, तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. निश्चितपणे स्कोर इज लेवल झाले, परंतु आमच्याकडे 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून खास करून कळवण्यात येत आहे की आजच्या दिवसामध्ये 1 लाख व्ह्यूज मात्र कंप्लीट झालेत. मित्रांनो 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेच्या आयोजनासाठी. अगदी ही संपूर्ण स्पर्धा तब्बल 1 लाख लोकांनी या ठिकाणी पाहिलेली आहे आणि या स्पर्धेला मिळालेला भरभरून प्रतिसाद, सचिन दादा शिंदे यांनी केलेली छोटीशी सुरुवात आणि त्यांच्या या सुरुवातीला भेटलेलं प्रचंड यश खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. सामना इथे जिंकलाय कोयना किंगस्टार या टीमनं. अभिनंदन कोयना किंगस्टार संघ. आणि आता फायनल मध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळेल Y11 आणि दुसऱ्या बाजूला कोयना किंगस्टार हा संघ. थँक्यू सो मच. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोयना किंगस्टार आहे. अभिनंदन